तर पुढची महत्त्वाची बातमी, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल हाती येत आहेत आणि 25व्या फेरीमध्ये अक्षय कर्डिले 1,03,245 मतांनी आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये कर्डिलेंचा हा मोठा विजय झालेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। राहुरी विधानसभा निवडणुकीचे कल आता हाती आलेले आहे। चित्र एकंदरीत स्पष्ट झालंय आणि कर्डिलेंचा मोठा विजय या ठिकाणी झालेला आहे। अक्षय कर्डिले मोठ्या मताधिक्याने राहुरीमध्ये विजय होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राहुरीमधील आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गोविंद साळुंके आमचे प्रतिनिधी अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। गोविंद, अक्षय कर्डिलेंनी बाजी मारली आहे। हॅलो गोविंद, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो काही तांत्रिक अडचणीमुळे आमचे प्रतिनिधी गोविंद यांच्याशी संपर्क होत नाहीये। मात्र अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे। अक्षय कर्डिले यांनी बाजी मारलेली आहे। मोठ्या मताधिक्याने त्यांनी विजय मिळवलेला आहे। तर राहुरीमधील अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा मोठा विजय झालेला आहे। भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी मोठी बाजी या ठिकाणी मारलेली आहे। मोठ्या मताधिक्याने त्यांनी यश संपादन केलं आहे। आमचे प्रतिनिधी गोविंद साळुंके जोडले जातात ते अधिकचे अपडेट देण्यासाठी। गोविंद, अक्षय कर्डिले हे मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत। नक्कीच आपण जर पाहिलं तर अक्षय कर्डिले जे आहे ते मोठ्या मताधिक्याने जे आहे ते विजय झालेले आहे। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये जर पाहिलं तर मोकाटे विरुद्ध कर्डिले अशी रंगत जी आहे ती पाहायला मिळाली होती आपल्याला। तर 25व्या फेरीमध्ये भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांना 1,32,045 असं मताधिक्य जे आहे ते मिळालेलं आहे। त्यामुळे त्यांचा विजय झाला असून या ठिकाणी जल्लोष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे। जल्लोषात कार्यकर्ते जे आहेत ते अक्षय कर्डिलेंना घेऊन इकडे मतदार स्ट्रॉंग रूम कडे येत असताना आपल्याला दिसत आहे। भव्य अशी रॅली जी आहे ती जी आहे ती कार्यकर्त्यांनी काढलेली आहे। आतिषबाजी करण्यात आली आहे। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर शिवाजीराव कर्डिले अमर रहे अशा जे घोषणा देखील देण्यात येत आहे। त्यामुळे मोठा जल्लोष जो आहे तो राहुरीमध्ये पाहायला मिळत आहे आणि मोठ्या मताधिक्याने अक्षय कर्डिले जे आहे ते विजय झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। गोविंद, नक्कीच आपण पाहतोय शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत होती। नक्कीच भावनिक वातावरण देखील मतदारसंघामध्ये निर्माण झालेलं होतं आणि दुसरीकडे तनपुरेंनी जी माघार घेतली होती, अर्थातच तनपुरे फॅक्टर आणि विखे पाटलांनी जे सहकार्य केलं, विखे फॅक्टर, याचा फायदा कर्डिलेंना कशा पद्धतीने झाला? नक्कीच विखे जे आहे राधाकृष्ण विखे पाटील यांचा देखील मोठा पाठिंबा जो आहे तो अक्षय कर्डिले यांच्यासोबत होता। त्याचबरोबर माजी मंत्री प्रजाप्ता तनपुरे यांनी देखील म्हणजे निवडणुकीमध्ये थांबण्याची भूमिका घेतली। त्यामुळे जे काही तनपुरेंचं जे काही मताधिक्य होतं हे तेच अक्षय कर्डिलेंना जे आहे ते पडलेलं आहे। आणि त्याचबरोबर जे भावनिक वातावरण जे आहे ते मतदारसंघामध्ये तयार झालं होतं। त्यामुळे शिवाजीराव कर्डिले यांना एक श्रद्धांजली म्हणून मतदार राजेने जे आहे ते मतदानाचा कौल जो आहे तो अक्षय कर्डिलेंना दिल्याचं या मताधिक्यामधून दिसून आलं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर इतर निवडणुकीमध्ये टक्केवारी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होती, मात्र यावेळी टक्केवारी कमी असताना देखील मोठे मताधिक्य जे आहे ते अक्षय कर्डिलेंना मिळायचं दिसून येत आहे। गोविंद, एकूण किती फेऱ्या झालेल्या आहेत आणि शेवटचं मताधिक्य किती समोर आलंय? आतापर्यंत 25 फेऱ्या ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या आहे आणि 25व्या फेरीमध्ये जर पाहिलं तर 1,32,045 असं मताधिक्य जे आहे या मताधिक्याने अक्षय कर्डिले जे आहे ते आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात
जे आहे त्यांना मताधिक्य जे आहे ते पडलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत जर आहे आता जे काय 2 अंतिम फेऱ्या राहिलेल्या आहेत त्या देखील काही वेळातच आता समोर येणार आहे. अगदीच गोविंद, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.